आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही खेड तालुक्यातला अतुल भाऊंचा दरारा. नेतृत्व आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये युवा पर्व घडवला आणि वाशिरा नायपाडीचे जिल्हा परिषदचे सदस्य आणि आता राजगुरुनगर असेल, चाकण असेल, आळंदी असेल, या सर्व नगर परिषदेवरती ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवला असे सर्व युवकांचे मार्गदर्शक अतुलभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देत असताना या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आमचे विलासभाऊ कातोरे असतील, आमचे प्रकाशदादा वाडेकर आहेत, विशालभाऊ पोतले आहेत, सगळे चेतनदादा बर्गे आहेत, राहुलदादा गवारी आहेत, सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या समय शुभेच्छा देत असताना सकाळपासून या ठिकाणी गर्दी आपल्याला माहीत आहे. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन चालू आहेत. या ठिकाणी येणाऱ्या आता तुम्ही बघितलं पिंपरी चिंचवड असेल, पुणे मुंबई महानगरपालिकासुद्धा महायुतीची सत्ता आलेली आहे. पुण्यातसुद्धा बऱ्यापैकी शिवसेनेचं सत्ता आलेली आहे. कारण या ठिकाणी आता येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदसुद्धा शिवसेनेची सत्ता आणण्याचं काम सगळं शिवसेना परिवाराच्या वतीनं होणार आहे. आणि या निमित्तानं योगायोगाने हा वाढदिवससुद्धा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्त आल्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आणि येणाऱ्या इच्छुकांची उमेदवारांची सगळी गर्दी पाहताच अतुलभाऊला शुभेच्छा असताना अतुलभाऊला त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरीत जावं आणि त्यांना उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य मिळावं आणि त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण व्हाव्यात अशी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी 10 वाजल्यापासून ऑफिसला जी कार्यकर्त्यांची मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झालेली आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी, विशेष करून आमचा शिवसेना मुख्य पक्ष एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने जिल्हाध्यक्ष असतील, उपजिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष, आमचे युवाचे अध्यक्ष विशाल बाप्पू असतील, ही सगळी मंडळी, प्रकाशदादा आहे, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आणि आत्तापर्यंत कार्यकर्त्यांची भेटी चालूच आहेत. संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत खरं तर भेटी राहतात. दरवर्षी हा कार्यक्रम होत असताना आपण निमंत्रित कोणाला करत नसतो, पण कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे आणि वर्षभर केलेलं काम आहे त्याची पावती या निमित्ताने मिळत असते. समाजाची नाळ सांभाळण्याचं काम मी आणि माझ्या परिवाराने आत्तापर्यंत केलं आहे. आणि आत्तापर्यंत जसा उदंड सहभाग, सहवास किंवा शुभाशीर्वादासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी जो आशीर्वाद दिला आहे तसाच भविष्यकाळामध्ये सर्वांचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद राहावा. आणि मी कायम जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या ऋणात राहण्याची बुद्धी ईश्वर परमात्मा पंढरीचा पांडुरंग मला देव, हीच प्रार्थना या निमित्ताने करतो. रामकृष्ण हरी. भाऊ, तुमचा वाढदिवस आज आहे, पण त्याच्या पाठीमागं काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. आज महानगरपालिकेमध्ये महायुतीला यश मिळते आणि भविष्यात अगदी 8-15 दिवसावरती जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. योगायोगानं तुमच्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी आहे, काय म्हणाल त्याबद्दल? काय नाही, आता खरं तर कुठल्याही निवडणुकीचा जो विषय आहे तो प्रभावी नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो. उमेदवार जो प्रभावी असतो आणि कर्तृत्वान असतो, त्याचं काम असतं, समाजामध्ये संपर्क असतो, त्याची त्या ठिकाणी समाजामधली नाळ आणि त्याची इमेज याच्यावरती खरं तर मतदान होत असतं. ज्या पक्षाला चांगले उमेदवार मिळतात, प्रभावशाली उमेदवार मिळतात, त्या पक्षाची सरशी होते. आज आपण पिंपरी चिंचवड पाहिलं असेल, मुंबई पाहिली असेल, त्या ठिकाणी पुणे पाहिलं असेल, नाशिकचं आपण पाहिलं आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रभावी उमेदवार हे ज्या ज्या पक्षाकडे गेले त्या पक्षांना विजय मिळतो आहे. आणि आम्हाला आनंद आहे
आणि या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जरी हा निकाल आला असला तरी तो आमच्या युतीसाठी खऱ्या अर्थाने चांगला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षाला घवघवीत यश मुंबई या ठिकाणी मिळालेलं आहे. पिंपरी चिंचवडला देखील आम्ही ऐनवेळी काही उमेदवार अध्यक्षांच्या माध्यमातून उभे राहिले. त्या ठिकाणी देखील आम्हाला 9 ते 10 कॅन्डिडेटला चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आणि असंच आम्ही आळंदीत देखील 9 ते 10 कॅन्डिडेट प्रकाशदादा आणि अध्यक्षांच्या माध्यमातून ऐनवेळी उभे राहिले. त्याही ठिकाणी आम्हाला 4 ते 5 कॅन्डिडेटला यश आलं आणि खेड तालुक्यामध्ये तरी शिवसेना पक्ष हा नगरपालिकेमध्ये 1 नंबर पार्टी राहिलेला आहे आणि आमची अपेक्षा आहे पुढच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काळात देखील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी एक तुल्यबळ पार्टी म्हणून आमचा पक्ष त्या ठिकाणी पुढे येईल ही अपेक्षा मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. तुम्हाला आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.